स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात. खूप दिवसांनी ब्लॉग बनवणार आहे. तर मग आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. तर पहिल्या गुरुवाराच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि चला, पहिला गुरुवार आहे तर घरात जरा झाडझूड करून घेते. पण गुरुवार आहे तर गुरुवारी मी पोछा वगैरे नसते मारत, पण केस वगैरेही नाही धुतले. मी आधीच धुवून घेतलेले होते, कारण गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे नसतात आणि पोछा वगैरे नाही मारत घरामध्ये. तर झाडझूड स्वच्छ करून घेते मी. जाळं वगैरे तर आपण शनिवारीचं काढतच असतो सगळं, तर त्याप्रमाणे. तर आता कपडे वगैरे माझी धुवून झालेली आहे, थोडी थकली. तर झाडझूड करत आहे मी. जिकडे पूजा मांडायची आहे देवाऱ्याच्या बाजूलाच पूजा वगैरे मांडणार आहे मी. तर तिथे सगळं साफ वगैरे करून घेतलं आणि झाडझूड करून घेतली किचनमध्ये. आता हॉलची साफसफाई करून घेते, झाडझूड करून घेते आणि काय काय पूजेची तयारी होते हे तुमचं सोबत सगळं मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, अगदी छान असणार आहे. तसेही मागच्या वर्षी मी व्हिडिओ टाकलेले होते, तर नक्की बघा तुम्ही. आणि गुरुवारी काय काय आपल्याला करायचं असतं, तुम्ही उपवास करा किंवा नका करू, तर पण या सेवा तुमच्याकडून केल्या गेल्या पाहिजे गुरुवारच्या दिवशी. मार्गशीर्ष महिना आहे, अगदी पवित्र महिना आहे. तसं तर सगळेच महिने चांगले असतात, कोणताच महिना अपवित्र असा नसतो. आपण जितकं करू तितकी पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये येत असते. म्हणूनच नेहमी करत राहतो मी. पण गुरुवारी शुक्रवारी तर मी हळदीचं लेपन वगैरे करते. पण आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत, तर गुरुवारी हळदीचं लेपन वगैरे आज मी करून घेणार आहे. छानशी रांगोळी काढणार आहे. तर पूर्ण बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. तर चला पुढच्या कामांना सुरुवात करूया. सतीशन त्यांना मी फुलं घ्यायला पाठवलेले आहेत. फुलं वगैरे नव्हती घरामध्ये, तर म्हटलं फुलं वगैरे घेऊन या. यश स्कूलमध्ये गेला आहे, पलक पण आमची स्कूलमध्ये गेलेली आहे. तर चला, सगळी कामं, कपडे वगैरे धुतली, बाकीची कामं राहिलेली आहेत तेवढी करून घेते मी. तर चला, आता घर साफसफाई वगैरे करून घेते मी. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवाराच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि स्वामी समर्थ तुमची सर्व इच्छा पूर्ण करो, हीच प्रार्थना. आणि गुरु आईंजवळ, आज लक्ष्मी मातेजवळ सुद्धा हीच प्रार्थना करणार आहे की सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे. तर साफसफाई वगैरे असते आपली सकाळी, पण ती आज मी थोडीफार झाडझूड वगैरे आणि काही जाळं वगैरे काढायचं, ते आधी साफसफाई वगैरे करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता इथे सगळी कामं वगैरे करून घेते. आणि हे बघा, झाडझूड वगैरे करून घेते, बेड वगैरे सगळं नीट करून घेतलं. आणि मुलं सगळी शाळेत गेली, मी नंतर सगळी कामं असतात, काय काय अशा सेवा असतात ज्या आपल्याला कराव्या लागतात. तर मी इथे उंबऱ्याला हळदीचं लेपन वगैरे करून घेत आहे. शुक्रवारी करते, पण आता मार्गशीर्ष महिना आहे, लक्ष्मीचं व्रत आहे, तर गुरुवारी आपण उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. दरवाजावर हळदीचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कुंकवाचंही स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. हे सगळं आपल्याला आजच्या दिवशी करायचं. आणि तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण गुरुवार करा, दर गुरुवारी ही सेवा करा. तुम्ही उपास करा किंवा नका करू, पण ह्या सगळ्या उंबऱ्याला हळदीचं लेपन काढणं, दर गुरुवारी दरवाजावर सगळं पूसपास करून नवीन हळदीचं स्वस्तिक आणि एक कुंकवाचं स्वस्तिक हे जरूर बनवा तुम्ही. खूप शुभ मानलं जातं ते. तर बघू शकताय तुम्ही, अगदी छान अशी उंबऱ्यात हळदीचं लेपन वगैरे काढून घेतलं, स्वस्तिक काढली, रांगोळी काढली आणि इंटरेस्ट अगदी खूप सुंदर दिसतोय. लक्ष्मी मातेचं इथूनच आगमन होत असतं, म्हणून आपला मेन डोअर कधीही खूप छान ठेवायचा. त्याच्यानंतर दरवाजाला सुद्धा हळदीचं लेपन स्वस्तिक काढून घेतलं होतं हळदीने आणि कुंकवाने. ते सुद्धा पूजा वगैरे करून घ्यायची, त्याचीसुद्धा धूप ओवाळायचं आहे आपल्याला त्याला. त्याच्यानंतर तुम्ही आजच्या दिवशी, मी शुक्रवारी करत असते, गॅसची पूजा वगैरे तुम्ही करू शकता, पण मी उद्या करणार आहे. पण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही नक्की करा हे सर्व. त्याच्याच नंतर सगळे हे सेवा झाल्या आहेत. पोछा वगैरे मारायचा नव्हता, पण किचनमध्ये मी पूजेची मांडणी करून घेत आहे आज.
कारण इकडेच म्हणजे काही आपल्याला पाय वगैरे लागणार नाही, त्याच्यासाठी माझी जागा आहे किचनमध्येच उरलेली, तर तिथेच मांडणी वगैरे करून घेते मी आज. सगळ्यात आधी कोणत्याही पूजेचं पाठ मांडायच्या आधी त्याच्याखाली आपल्याला स्वास्तिक काढायचं असतं. हे स्वास्तिक तुम्हाला उलटं दिसत असेल, पण मी इथे अगदी सरळ पद्धतीने इथे स्वास्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे. रांगोळीने काढा किंवा कुंकवाने काढा. नंतर त्याच्यावर इथे पाट ठेवून घेतलेला आहे. तुमच्याकडे चौरंग असेल तर तुम्ही चौरंग वगैरे ठेवू शकता. नंतर त्याच्यावर जो आपण कपडा अंथरायचा आहे देवाचा, लाल घ्या किंवा पिवळा घ्या, कोणताही घेतला तरीही चालतं. तर ह्या सगळ्या आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी ह्या सगळ्या सेवा करत असतो. तर आजच्या दिवसाची ही सुरुवात अशी छान उंबरठ्याच्या पूजनापासून झालेली आहे. अगदी घरात इतकं प्रसन्न वातावरण झालेलं आहे ना, खूप छान वाटतं आहे. सगळीकडे धूप ओवाळून घेतलेला आहे, तर खूप मस्त असं प्रसन्न वाटतं आहे. अशी पूजा अर्चा वगैरे असले ना घरामध्ये, तुम्ही मांडणी करा आणि छानपैकी सगळं असं केलं ना, तर खूप मस्त असं वाटतं घरामध्ये. तर हे बघा, असं आपल्याला अष्टदल कमल बनवून घ्यायचं आहे. अष्टदल बनवायचं आणि त्याच्यावर कळस मांडणी करायची आहे आपल्याला. अष्टदल कमल बनवल्यावर तरी ते बाजूला मी स्वस्तिक वगैरे काढून घेते. माझ्याकडे दिवाळीला मी छान अशी मातीची लक्ष्मी मातेची मूर्ती घेतलेली होती, तर ती मी इथे ठेवणार आहे. आज मी कळशाला वगैरे मुखवटा वगैरे देवीचा घेतलेला आहे, माझ्याकडे आहे. मग तो मागच्या वर्षी मी ठेवला होता, पण आज पहिल्या दिवशी काही ठेवत नाही आहे मी. आपली साधी सिंपल मी घरात कशा प्रकारे मांडणी करतो आपण सगळेजण, जे नॉर्मल देवीचे मुखवटे वगैरे, तर हे हल्ली आताकडे मिळायला लागले. तोही आहे माझ्याकडे, पण मी नंतर करणार आहे. म्हटलं आजची खूप धावपळ झाली होती. सगळ्या देवांना वगैरे स्नान घालायचं, स्वच्छ असे करायचे. सगळी त्यांचे जे तांदूळात आपण कासं वगैरे ठेवतो सगळं बदललं, त्याच्यामुळे लेट झालं होतं. मग इथे कलशमध्ये हे बघा, 1 रुपयाचं नाणं टाकलं, सुपारी टाकून घेतली, पूजा हळदी कुंकू करून घेतलेलं आहे, फूल टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलशावर सगळीकडे हळदी आणि कुंकवाने 5-5 बोटं ओढून घ्यायचे आहे लाईन, आणि मध्ये इथे स्वास्तिक काढून घेत आहे मी इथे आता. तर अशा प्रकारे कलश आपण पुजून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यावर आपल्याला नारळ मांडून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सगळं तुम्हाला जर सजवायचं असेल, तुम्ही आजकाल सगळेच जण मुखवटे वगैरे लावतात देवीचे, तर खूप छान दिसतं तेही. मीही लावणार आहे, पण म्हटलं आज खूप धावपळ झाली होती, तर आपली साधी सिंपल पद्धतीने मांडणी वगैरे कशी करतात तीच मी इथे केलेली आहे आणि खूप सुंदर दिसत होतं. तसंही म्हटलं 2-2, 3-3 मूर्त्या होतात, कारण मी मातीची लक्ष्मी मातेची सुंदर मूर्ती आहे माझ्याकडे, ती ठेवणार होती मी पूजेमध्ये, आणि चांदीची सुद्धा आहे, ते तर ठेवतच छोटी. तर इथे 5 फळांचे डहाळे आणून घेतलेले होते, तर ते अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे आहे सगळे कलशामध्ये. आधी कलशाची पूजा करून घ्यायची पाण्यामध्ये, सगळं हळदी कुंकू सुपारी नाणं टाकून घ्यायचं आहे त्याच्यात 1 रुपयाचं. नंतर नारळ ठेवून घ्यायचा आहे. कलशावर सगळे हळदी कुंकवाचे बोटे वगैरे ओढून घेतली आहे. अष्टदल कमलही बनवून झालेलं आहे, तर त्याच्यावर मी आता कळस मांडून घेते. त्याच्या आधी जिथे आपण हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे, अष्टदल कमल बनवल्यावर स्वस्तिक बनवल्यावर हळदी कुंकू व्हायचं, नंतर त्याच्यावर आपल्याला कशाचीही स्थापना तुम्ही करू शकता. तर लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे ती. दिवाळीला अशी मातीची मूर्ती वगैरे घ्यावीच लागते बा, मग मी ती दरवर्षी मातीची मूर्ती नवीन घेत असते. तर खूप सुंदर भेटली होती ह्यावेळेस लक्ष्मी मातेची मूर्ती, तर तीच मी इथे मांडून घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे सगळे इथे विड्याची पानं वगैरे ठेवायची आहेत. तर मी लक्ष्मी मातेला छान इथे चुनरी वगैरे ओढून घेतलेली आहे. आणि थोडंसं अंधार वाटत असेल, क्लिअर नाही दिसत आहे, तर किचनची ट्यूबलाईटनं तुम्हाला सांगू खूप थोडीफार अशी हेच होत होती, ती आज खराब झाली की काय माहिती, तिचं लाईटच जास्त पडत नव्हता. पण झालं, रांगोळी वगैरे काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी पूजेची मांडणी इथे मी करून घेतलेली आहे. रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि ही मांडणी झालेली आहे. इथे हे श्रीयंत्र ठेवून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर कळस मांडून घेतलेला आहे, सुपारी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इथे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, गणपतींची स्थापना केलेली आहे, इथे नारायणांची मूर्ती घेतलेली आहे, आणि अशा पद्धतीने मी इथे रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता इकडे साईडला
हे बघा, सगळ्यात आधी आपण पूजेची सुरुवात मांडणी करून घ्यायची, त्याच्यानंतर दिवा पेटवायचा, समई पेटवायची, सगळ्यात आधी त्याची पूजा करायची. अग्नीच्या साक्षीनेच आपण कोणत्याही पूजेला सुरुवात होत असते, तर ती करून घ्यायची आहे. तर दिव्याची पूजा वगैरे करून घ्यायची, नंतर दिवा प्रज्वलित करायचा, पेटवायचा तो. त्याच्यानंतर मग सगळ्या पूजेला सुरुवात करायची असते. कोणताही कार्यक्रम असू द्या, आधी दिवाची पूजा करायची, शुभं करोती म्हणायचे, त्याला फूल व्हायचं, धूप व्हायचा आणि नंतर आपण दिवा लावून मग सगळी पूजेला पुढच्या सुरुवात करूया. तर समया वगैरे असतील तर त्या लावून घ्या तुमच्याकडे. माझ्याकडे छोटी समई आहे, तीही मी इथे ठेवलेली आहे, तीसुद्धा मी इथे लावून घेते पूजा वगैरे करून. आणि हे बघा, अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर लक्ष्मी मातेची आणि कळस यांचे जे मी पूजा वगैरे करून घेते, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आपल्याला सगळं, आणि अक्षता वगैरे वाहून घ्यायच्या, फुलं वगैरे आणा छानपैकी. मग गजरे माझेसुद्धा राहिले आणायचे. फुलंच मला इतके जे होते ते भेटले, थोडेफारच, फुलंही नव्हते मार्केटमध्ये. जवळच मार्केट आहे तर गेले होते तर नाही भेटले. मग इकडे गजरा नाही भेटत, खूप लांब जावं लागतं. इथे जास्त फुलांची व्हरायटी वगैरे नसते, तर जे भेटलं तितके फुलं वगैरे थोडेफार आणले होते सकाळी, तर तेच मी ते पूजेमध्ये ठेवून घेत आहे. छान असे शेवंतीचे फुलं भेटले होते, काही गुलाबाचे होते थोडेफार. मग त्याच्यानंतर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा असतो. सगळ्यात आधी आपण गणपतीच्या याच्याने आपण पूजेला सुरुवात करत असतो. विघ्नहर्ता असतं, तर गणपतीची अभिषेक करून घ्यायचा आहे इथे आपल्याला. अभिषेक करताना तुम्ही तिथे अथर्व शीर्ष म्हणू शकता किंवा मग गणपती बाप्पांचा मंत्र वगैरे तुम्ही जप करू शकता. गणपतीचा मंत्र वगैरे जप करून घ्यायचा, अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचं आणि मग आपण त्याला स्वच्छ पाण्याने पुसून धुवून अभिषेक करून पुसून आपण परत जागेवर स्थापना करायची आहे. आणि मी तिथे याचे पानं घेतलेले आहेत, नागिनचे पानं म्हणतो आपण, विड्याचे पानं, 2-2 पानं ठेवलेले आहेत. घरीच छोटासा वेल आहे, त्याला छोटे छोटे पानं येतात, तर तेच मी घरचे पानं वगैरे तोडून घेतलेले आहेत. नंतर लक्ष्मी मातेचे सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे, लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा, आणि त्याच्याने आपल्याला दुधाने, स्वच्छ पाण्याने आणि कुंकवाच्या पाण्याने, मग तुम्ही हळदीच्या पाण्यानेही अभिषेक करू शकता. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही जितकं जास्त कराल तेवढं छानच आहे. तुमच्याकडे तितका टाईम वगैरे असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. तर इथे विष्णू भगवान म्हणजेच नारायणांची सुद्धा मी इथे अभिषेक वगैरे करून घेत आहे. दुधाने अभिषेक करायचा, नंतर स्वच्छ पाण्याने त्यांना स्नान घालायचं, त्यांचाही मंत्र म्हणायचा आणि मग आपल्याला स्वच्छ त्यांचं स्नान करून इथे स्थापना करून घ्यायची आहे. पहिले खाली हळदी कुंकू टाकून घ्यायचं, नंतर वर मूर्तीची स्थापना करायची आहे, त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं, अक्षदा, अष्टगंध वगैरे, आणि नंतर त्यांना फूल वगैरे व्हायचं आणि मस्त दीप आणि धूप ओवाळून घ्यायचं आहे आपल्याला. इथे सगळ्यांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आपल्याला. सगळ्यात आधी हे बघा, अगदी मस्त दिसतंय. पूजा मांडणी अगदी सुंदर झाली होती. जरी मी लक्ष्मी मातेचा मुखवटा वगैरे नव्हता ठेवला, पण तरीसुद्धा पूजा अशी आकर्षक आणि अगदी मनाला प्रसन्न करणारी, बघताच इतकं सुंदर वाटत होतं. आणि वातावरण तर अगदी सुंदर झालं होतं. क्लिअरिटी एवढी दिसत नाही आहे मला वाटतं, मी आता व्हिडिओ एडिट करते तर मला दिसतं आहे, पण ठीक आहे, आज थोडासा प्रॉब्लेम झाला. पण आपण कोणताही प्रॉब्लेम आला तर न डगमगता आपलं काम चालू ठेवावं. आणि छान असं दीप धूप ओवाळून घेतलेलं आहे मी इथे. सगळ्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. नंतर आपण नैवेद्य वगैरे ठेवून घ्यायचा आहे. मी इथे गुळ आणि खोबऱ्याचा आत्तापुरता नैवेद्य ठेवलेला आहे, त्याला ओवाळून घेते आणि नैवेद्याचा मंत्र वगैरे म्हणून घेते. आणि वाटीमध्ये दूधसुद्धा ठेवायचं आहे तुम्हाला, ते सुद्धा मी इथे ठेवून घेते आता.
बघू शकताय तुम्ही, अशी सुंदर अशी मांडणी झाली आहे आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतंय. मला तर खूप मस्त वाटतंय. आणि मस्त अशी माझी सगळी मांडणी वगैरे झाली. त्याच्यानंतर आपल्याला कथा वाचून घ्यायची असते. ज्या काही तुम्हाला सेवा करायच्या आहेत, आज लक्ष्मी देवीचा 108 वेळा मंत्र म्हणायचा, जप करून घ्यायचा आहे स्फटिकाच्या माळीवर. त्याच्यानंतर आपली स्फटिकेच्या माळीवरच लक्ष्मी मातेचा जप करायचा. त्याच्यानंतर सगळी कथा वगैरे वाचून घ्यायची. आधी महालक्ष्मी महात्म्य आणि कथा लक्ष्मीची ते वाचून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि कथा चालू करण्याच्या आधी तर मी म्हणेल की सगळ्या आधी मंत्र जप वगैरे करून घ्या तुम्ही. विष्णू भगवानांचाही जप करा. आणि आजच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी लक्ष्मी मातेची तुम्ही एवढी कथा वाचणार आहात, महात्म्य वाचणार आहात, नमन अष्टक असतं ते वाचणार आहात, देवीची आरती करणार आहात. हे सगळी पूजा अर्चा झाल्यानंतर संध्याकाळी म्हणा किंवा मग तुम्हाला टाईम असेल त्या टायमामध्ये तुम्ही नक्की आज श्री सुक्तम सुद्धा वाचा. 16 वेळा वाचून घ्यायचं आहे तुम्हाला. जे आपण फलश्रुती जे असतं ना, ते फक्त एकच वेळा वाचायचं असतं. त्याच्या आधी जे आपण श्री सुक्तम जे असतं ते तुम्ही 16 वेळा म्हणून घ्यायचं आहे आजच्या दिवशी. तुम्ही कुंकुमार्चनसुद्धा करू शकता. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा मग लक्ष्मी मातेची मूर्ती असेल चांदीची, किंवा त्याच्यावरसुद्धा तुम्ही, नाही तर मग तुमचा देवीचा टाक असेल त्याच्यावरसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आजच्या दिवशी. तर ह्या सेवासुद्धा तुम्ही केल्या तर खूप खूप भाग्यशाली असतं. जे ह्या सेवा तुम्ही जर करणार असाल तर खूप चांगलं असतं हे. तर मी फक्त श्रीसुक्तम म्हणून घेतलेलं आहे. कुंकुमार्चन वगैरे तर मी काही जमलंच नाही माझं आज, कारण ड्युटीच्या अभावी जसं घरात सगळ्यांचं शेड्यूल असतं त्याप्रमाणे सगळं चालावं लागतं. तर त्यानुसार मी म्हणून पूजेलासुद्धा खूप उशीर झाला होता मला. सगळं आवरत हे इतकं सगळं करत व्हिडिओमध्ये तर अगदी थोडंसंच दिसतं तुम्हाला, पण पूर्ण जर आपण बघितलं तर खूप असा टाईम जातो. दुपारी मला जवळजवळ 3-1 वाजता मी पूजेला बसली होती वाचायला. सगळं झालं माझं आवरून 3-3:30ला. तर कथा वगैरे वाचून घ्यायची आहे. तर हे बघा सगळं मी इथे करून घेत आहे. सगळ्या माझ्या सेवा, मग मंत्र जप वगैरे करून घेतला मीने. आणि साडी वगैरे नेसली होती आज, साधी सिंपलच अगदी. आपलं कानातले सुद्धा माझे घालायचे राहिले आज, इतकी धावपळ होती माझी. तर त्याच्यासाठी मस्त पण माझं मन अगदी प्रसन्न झालेलं आहे आज. तर अशा प्रकारे मी लक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची अशा पद्धतीने पूजा वगैरे करत असते. तुम्ही कोणत्या पद्धतीने करता नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझी ही पूजेची मांडणी वगैरे आवडली असेल तर अशा प्रकारे मांडणी वगैरे करून घ्यायची असते. घरच्या घरी अशा साध्या पद्धतीने आपण पूजेची मांडणी वगैरे करू शकतो. तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा सगळेजण. तर चला, अशा पद्धतीने आजची पूजा झालेली आहे, सगळं संपन्न झालेलं आहे. अजून खूप सेवा करून घ्यायच्या आहेत मला. तर आज व्हिडिओचा एंड मी इथेच करत आहे, कारण पूजेची मांडणी वगैरे तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. तर नक्की बघा आणि कमेंटही करा, लाईकही करा, शेअरही करा. तुमच्या फ्रेंडमध्ये सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता.